त्यानंतर माझे मंत्री आमचे नेते आणि पटेल साहेबांना विनंती करतो आणि सगळ्यांना म्हणजे आज शेतकऱ्याचा कार्यक्रमाचा दिवस आहे. त्यांनी पटेलच्या कल्याण झाल्याने असं पाहिजे तो पैसा पटकन करतात असं आहे. आणि जे सुभाष भाऊ बाकी नाव पक्षाचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, आघाडीचा विजय असो. जामर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जामर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पक्षाचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. सुभाष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुभाष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे हार वाजवत आहे ना. मला आत्ताच आदेश दिला की कोणाचं नाव घेऊ नका. ज्यांच्यासाठी तुम्ही आणि आम्ही इथे एकत्र जमलो ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष भाऊ झांबड साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे काँग्रेसजन, राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना विनंती करतो की देशामध्ये अराजकता माजलेली आहे. एकटे राहुल गांधी या हुकुमशहाच्या विरोधात संघर्ष करताय आणि आपल्या देशामध्ये एकीकडे लोकशाही राहील की नाही राहील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये आपल्या आपसामध्ये गल्लीतलं, गावातलं, वेशीवरचं जे बारीक सारीक भांडण असेल ते बाजूला सारून सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुभाष भाऊ झांबड यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याची गरज आहे. एकटे राहुल गांधी साहेब संघर्ष करतील, त्यांनी भागणार नाहीये. तुम्हाला आणि मला या संघर्षात उडी मारावी लागणार आहे. आणि म्हणूनच की काय, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राहुल गांधी साहेबांच्या पाठीमागे वडिलकीच्या भावनेतून उभे आहे. जेव्हा त्यांना दोघाला असं वाटतं की देशातली लोकशाही. बंधूंनो, आज आपण ज्या प्रभू रामचंद्रानं 14 वर्ष वनवास भोगून आज विजयाची गुढी उभारण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीनं हा विजय रथ पुढे जावं त्यासाठी या पाडव्याच्या निमित्तानं आज या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. सन्माननीय व्यासपीठ, शेतकऱ्यांचं आराध्य दैवत आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब, माझ्या मित्रांनो, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाराष्ट्रात एक क्रांतिकारी चळवळ आणि शेतकरी हितासाठी रान पेटवणारी संघटना. आज दूध आंदोलन असेल, हमीभाव असेल, दिल्ली आंदोलन असेल, प्रत्येक ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विरोधकाची भूमिका बजावून या सरकारला सळो की पळो केलेला आहे. आणि तोच आज आदरणीय राजू शेट्टी साहेबांचा संदेश घेऊन गावागावातून, शिवारातून शेतकऱ्याचा मुलगा हा जनजागृत झालेला आहे. मागच्या सर्व पत्रकार बांधव सर्वांना अगोदर मी नवीन वर्षाच्या आज गुढी उभारलेली आहे. गुढीपाडव्याचा दिवस, ही गुढी आज जी संदेश देत आहे, ही गुढी फक्त आज पाडव्याची म्हणून गुढी नव्हे, औरंगाबादला बदल घडवण्याची गुढी आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचा बदल घडवण्याची पुढे आहे. म्हणून आज उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते, माझे ज्येष्ठ बंधू, माजी मंत्री राजनबाबूजी दादा, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले उत्तम काका पवार, आमचे शहर अध्यक्ष माननीय माजी आमदार नामदेवजी पवार साहेब, जिल्हा अध्यक्ष माजी आमदार कैलासजी पाटील, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काशीनाथजी कोकाडे साहेब, माजी मंत्री आमचे बंधू अनिलजी पटेल, दुसरे बंधू प्रकाशजी मुक्तिया, माझे गुरुवर्य माजी आमदार किशोर पाटील साहेब, पठाण साहेब, सर्व उपस्थित असलेले सर्वांचे नाव घेऊ शकतो, पण घसा खराब असल्यामुळे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, माननीय, आदरणीय, ज्येष्ठ सर्वांचंच मी नाव घेऊन माझ्याकडून मनापासून शुभेच्छा दिल्या. आज सांगितल्याप्रमाणे गुढी ही परिवर्तनाची गुढी आहे, गुढी ही बदलावची गुढी आहे. या गुढी उभारण्याकरता आपली सर्वांची ताकद, आपल्या सर्वांची ताकद शक्तीनिशी माझ्या पाठीशी उभी करण्याकरता, मी खरं म्हणजे तुमचा आशीर्वाद करण्याकरता आज हे सेंट्रल कार्यालयाचं उद्घाटन ते ठेवलेलं आहे. सर्वांना विनंती करतो, मी जास्त बोलणार नाही, जास्त वेळ घेणार नाही, पण आता उर्वरित 18 दिवस राहिले. 18 दिवस प्रत्येक माणूस सुभाष झांबड स्वतः बना. सुभाष झांबड बनाला कोणाची मान खाली जाणार नाही एवढी मी खात्री देतो. तुम्ही स्वतः सुभाष झांबड बना. सुभाष झांबड म्हणून प्रत्येक उमेदवार आहे या भूमिकेत तुम्ही गावात, वस्तीत, वाड्यात आणि शहराच्या कान्या कोपऱ्यात जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत ही लढाई यशस्वी होण्याकरता आपली ताकद जोपर्यंत माझ्या पाठीशी उभी राहत नाही. पण तुम्हाला 18 दिवस मला द्यायचे आहेत. आजपासून बरोबर आज 6 तारीख आहे, 23 तारखेला संध्याकाळी मतदान संपणार आहे. हे 18 दिवस तन मन या माध्यमातून आपण मला द्या. पुढचे दिवस फक्त अख्खा विषय मी तुमच्या पाठीशी उभा आहे, गंभीरपणे उभा आहे. हे 18 दिवस तुमचे माझ्याकरता अति मौल्यवान आहे, अति नवरत्न आहे. हे तुम्हाला देण्याची मी विनंती करत आहे माझ्याकडून. का सर्वांनी जर ताकद लावली, सर्व जर सुभाष झांबड बनवून ही लढाई लढला, ही लढाई एकट्या सुभाष झांबडची नव्हे, ही लढाई काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नव्हे, ही लढाई सर्व या जिल्ह्यातील शक्तिमान माझे कार्यकर्ते असतील, माझे नेते मंडळी असतील, माझ्या भगिनी असतील, अनेक संघटनेतील प्रमुख असतील, अनेक पक्षांचे प्रमुख असतील, या सर्वांच्या ताकदीने हा आजचा जो गुढीपाडव्याचा, गुढी उभारण्याचा दिवस, विजय दिवस आहे, हा दिवस 23 मेला आपल्याला धूमधामी मनाचा आहे. हा संकल्प आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने तुम्ही सर्वांनी आणि मी हा संकल्प करायचा आहे. 23 मेला परत नव चैतन्याची, विकासाची, औरंगाबाद शहराच्या स्मार्ट सिटीची, औरंगाबाद जिल्ह्याच्या अनेक प्रश्नाची ही गुढी आम्ही उभारणार आहे. या गुढीच्या माध्यमातून पुढचे 5 वर्ष तुमच्या माध्यमातून, तुमच्या विचाराच्या माध्यमातून या शहरातील जे प्रोफेशनल मंडळी आहेत, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, सीए असतील, उद्योजक असतील, यांच्या सर्वांच्या आणि तुमच्या सर्वांच्या विचारातून जिल्ह्याची ब्ल्यूप्रिंट बनवणार, कसा विकास करायचा आहे, जिल्ह्यामध्ये कसे काम करायचं आहे. आज फक्त तुम्हाला मतदान मला देण्याकरता मी विनंती करत नाही, तर पुढे विकास करण्याकरता सुद्धा तुमचा तेवढा सहभाग माझ्या पाठीशी, विचाराचा, ज्ञानाचा आणि वैचारिकतेचा सहभाग माझ्या पाठीशी राहील. तुमच्या विचाराने या जिल्ह्याचा विकास करण्याचं काम मी शक्तीनिशी करेल एवढं सांगतो. पुण्याशाही सर्व मंडळी आली, त्यांच्या हस्ते आता माननीय राजनबाबू असतील, माननीय काका असतील, हे सर्व मंडळी ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांच्या हस्ते आता उद्घाटन कार्यालयाचं होत आहे. मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. एक 2 मिनिटात शुभेच्छा द्या, त्याच्यानंतर जाऊन ते सगळे परत करायला 15 मिनिटं. ठीक आहे. मग आता मी माझ्या स्वतःच्या शब्दाला विराम देतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, अल्लाह हाफिज, नमस्ते. सर्वांना विनंती आहे की भाऊने आपल्याला संदेश दिलाय, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चिड़ी जब दाना लेकर दीवारों पे चढ़ती है तो 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना और गिरकर चढ़ना, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कुछ के बिना जय जयकार नहीं होती. यानंतर तकी हसन साहेब, सन्माननीय शहर अध्यक्ष माजी आमदार नामदेवरावजी पवार साहेब.
एक मिनिट आहे बस, ज्यादा नाही, भाषण नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार सुभाषभाऊ झांबड सन्माननीय आमदार अवताडे साहेब, दादा इकडे या. और चेयर रख ले. दादा पुढे या. दादा, दादा इकडे या. दादा, हो दादा, आम्ही सगळे नाही निघू शकत, तुम्ही इकडे या. चला चला, वेळ अवताडे साहेब, दादा या. जाऊन नका, इकडे या. असे करा आणि प्रणाम करून द्या. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा द्या आणि इकडे या. चला या, चला. हा चलो, बसा बसा. हा हा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सन्माननीय उमेदवार आमदार सुभाषभाऊ झांबड प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय ज्येष्ठ नेते केशवरावजी अवताडे दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय माजी खासदार उत्तमसिंग पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, राज्याचे माजी मंत्री आणि या शहरातले प्रतिष्ठित आणि ज्यांचं वर्तमानपत्र संपूर्ण मराठवाड्यामध्ये जोरात चालवलं जातं आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणारे असे या ठिकाणी उपस्थित असलेले दादासाहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य कैलास पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शहराध्यक्ष तसेच या ठिकाणी माजी मंत्री अनिल पटेल साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ मुगदिया, एकदम जबरदस्त ताकद आणि विचार त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. ते सगळ्यांचे मार्गदर्शक त्या ठिकाणी आहेत. आदरणीय गुरुजी, आमचे सर्वांचे गुरुजी किशोर पाटील साहेब, सुधाकर दादा, महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्ता, फ्रंटलचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कोणाचं नाव राहिलं असेल तर त्याच्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना, सर्व कुटुंबाला या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या संसारामध्ये, त्यांच्या मार्गामध्ये चांगल्या प्रकारचं त्यांना प्रगती मिळो, अशा प्रकारची प्रार्थना करतो. मी या ठिकाणी जास्तीचं भाषण या ठिकाणी करणार नाही, परंतु हात जोडून सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की ॲज ए शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणून पुढं माझं हे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण राहणार आहे. आग्रहाचं निमंत्रण राहणार आहे कारण आपल्याला माहिती आहे उमेदवाराची काय परिस्थिती असते आणि बाकीच्या मुख्य कार्यकर्त्याची काय परिस्थिती असते. सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी फोन करू शकत नाही, सगळ्यांशी चर्चा त्या ठिकाणी करू शकत नाही, त्याही बद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपण सर्वांनी असंच समजावं, मी आजच सगळ्यांना या ठिकाणी अगदी निवडणूक होईपर्यंत माझं हे आग्रहाचं निमंत्रण आहे, मतदान होईपर्यंत आग्रहाचं निमंत्रण आहे की आपल्याला कुठल्याही माध्यमातून माहिती मिळाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं, ही माझी आपल्याला आग्रहाची त्या ठिकाणी विनंती आहे. ज्येष्ठ नेते असतील निश्चितपणानं आम्ही त्या ठिकाणी फोन करण्याचा प्रयत्न करू, मेसेज देण्याचा प्रयत्न करू, पण कदाचित एवढ्या धामधुमीमध्ये त्या ठिकाणी विसरण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आपण समजून घ्यावं. ज्येष्ठ नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी आम्हाला समजून घ्यावं, ही आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो. आणि आजच 23 तारखेपर्यंत, 23 तारखेच्या संध्याकाळपर्यंत मतदान होईपर्यंत आमचं हे सगळ्यांना त्या ठिकाणी या निवडणुकीचं प्रचाराचं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना निमंत्रण राहील, अशा प्रकारची विनंती सुद्धा आपल्याला या ठिकाणी करतो. मित्रांनो, मला निश्चितपणानं खात्री, आम्ही सगळेजण रात्रंदिवस या ठिकाणी शहरामध्ये फिरतोय, रात्रीच्या 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी, आणि सगळीकडून त्या ठिकाणी एक अशा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय. आणि ह्या प्रतिसादावरून निश्चितपणानं यावेळेस काँग्रेसचा उमेदवार
प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही, खात्री आमची त्या ठिकाणी आहे. फक्त एवढंच आहे, सगळ्यांना विनंती आहे की आपली जबाबदारी ओळखा, आपली जबाबदारी ओळखा आणि आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकानं त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने जर त्या ठिकाणी काम केलं तर मला असं वाटतं की निवडणूक जिंकणं ही फार मोठी काही अवघड गोष्ट नाहीये. फक्त प्रामाणिकपणा आणि दिलेली जबाबदारी, प्रामाणिकपणा दिलेली जबाबदारी एवढं जरी आपण त्या ठिकाणी पाळलं तर मला असं वाटतं की मतदार आपल्याशी त्या ठिकाणी आपल्याला मतदान केल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी खात्री त्या ठिकाणी आहे. मी या ठिकाणी जास्तीचं बोलणार नाही. परत एकदा आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी मनापासून प्रामाणिकपणानं ज्या त्या जागेवरती ज्या त्या ठिकाणी सगळ्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाषभाऊ झांबड यांचं काम करावं. प्रत्येकाने सुभाष झांबड बनावं, प्रत्येकाने राहुल गांधी बनावं, प्रत्येकाने शरद पवार साहेब त्या ठिकाणी बनावं, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि सर्वांनी जोरात कामाला लागावं अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज, खुदा हाफिज, जय हिंद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.